खरं तर या परिस्थितीमध्ये बातचीत केली नाही पाहिजे. मात्र समाजालाही काही गोष्टी समजल्या पाहिजेत, आव्हान केलं पाहिजे. नेमकं घडलंय काय याचीही माहिती असली पाहिजे म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? काय काय झालं होतं? सविस्तर मी नंतर बोलेन. आता माझी मानसिकता खूप कमी आहे बोलायची. फक्त मी एकच सांगेल, जन्म झाला होता त्यावेळेसपासून समाज सेवेसाठी आणि आता जे घडलंय कृत्य ते सुद्धा समाजसेवेच्या माध्यमातूनच घडलंय. कुठंतरी हे सगळं जे घडलंय कट कारस्थान, त्याच्यात जे आरोपी आहेत त्यांची CDR काढून फोन लोकेशन, रेकॉर्डिंग आणि त्यांचे DNA करून त्यांना योग्य जर शिक्षा झाली, न्यायव्यवस्थेने दिली, प्रशासनाने दिली, तर मला म्हणण्यापेक्षा जे 20 वर्ष 15 वर्ष जी सेवा केली आहे गावची माझ्या भावानी, आमच्या कुटुंबाने, त्यांना सगळ्याला न्याय भेटेल. आणि एवढ्या दिवस जसं माझ्या भावाला मला समाजाने ओटीत घेतलं होतं, त्याचपर्यंत परत पुढं पण माझ्या कुटुंबाला असंच ओटीच्या बाहेर ठेवू नये एवढीच विनंती आहे. एक आगळा वेगळा स्वभाव म्हणून तुमचा भाऊ इथं परिचित होता. काल अख्ख्या गावानं चूल बंद ठेवलं. 2 दिवस झालं चूल पेटलेली नाही. सगळे लेकरं, वृद्ध माणसं सगळे रस्त्यावर होते. खूप बिकट अवस्था झाली होती. बस. अनेक वर्ष सत्तांतर तुमच्याकडे या ग्रामस्थांनी दिलं. 15 वर्ष झालं तुम्ही या गावामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य म्हणून काम करताय. एक वेगळा अनुभव या गावात तुमच्या भावाचा होता. आज एक जाण्याने एक वेगळी पोकळी निर्माण झाली. 100% पोकळी निर्माण झाली. आमच्या भावाने जे आतापर्यंत केलं ते पूर्ण आदर्श विकास होता. जी गोष्ट चांगली केली ते कोणाला शेअर करून दाखवली नाही. ते समाजानं शेअर केली, स्वतःनं कधी शेअर नाही केली स्वतःहून. आणि त्याच्यातूनच त्याची जी कीर्ती होती ते आपण मागच्या 2 दिवसापासून बघताय की त्याच्यावर लोकांचं प्रेम किती होतं, लोकांनी त्याच्यावर भावना किती होत्या. आणि पूर्ण निस्वार्थी भावनेनं आत्तापर्यंत त्याचं कार्य होतं. आणि सर्व समाज त्याला, सर्व गावकरी, सर्व जाती धर्माचे लोक, माझ्या गावातले 18 पगड जातीचे लोक त्याला साथ द्यायचे. आत्तापर्यंत लोकांनी, माझ्या गावाल्यांना कधीच साथ सोडली नाही माझी. आदर्श गाव म्हणून या गावाची खरं तर संतोष देशमुखांनी ओळख करून दिली होती. या आदर्श गावामध्ये एका आदर्श सरपंचाची हत्या होईल असं कधी वाटलं होतं? म्हणूनच सर, हे जे घडलंय ना, जो माणूस जसा वागतो तशीच संकल्पना राहते, तसंच विचार राहतात ना. आपण 15-20 वर्षाच्या राजकारणामध्ये कधी आपल्यावर कुठला FIR नाही किंवा आपण कुणावर साधी एक छोटी अर्जसुद्धा आपला विरोधात नाही कुणाच्या. त्याच्यामुळं त्या माणसाला कधीच वाटलं नव्हतं की ही गोष्ट माझ्या संदर्भात होईल म्हणून. म्हणूनच ही गोष्ट घडली. शेवटी जे समाज, जे स्वभाव आहे, स्वभावानंच घात केला की समोरच्याला स्वतःसारखं पकडलं त्याने. पहिलंच पहिलंच भांडण झालं आणि पहिल्याच भांडणामध्ये अंत झाला अशी ही चर्चा आहे. गावात किरकोळ वाद चालायचे. अण्णा जाऊन सगळं निरासन करायचे. मागच्या 2-3 वर्षाचा जर रेशो बघितला तर फौजदारी गुन्हे 2% आत आहेत. तसं सर्टिफिकेट ग्रामपंचायतीला भेटलेलं आहे. वादाचा काहीच विषय नव्हता. सगळे लोक कामधंदा करून आपापले उदरनिर्वाह करतात. आता हे इतकी किरकोळ गोष्ट होती, पण त्यांनी एवढी वाढवली आणि एवढं हे झालं. तर मी अजून एकदा पुन्हा सांगेल की सगळ्यांची CDR मार्फत सगळे फोन ट्रॅप, लोकेशन आणि सगळं यांचे DNA करून माझ्या भावाला न्याय द्यावा एवढीच मी विनंती करतो. दिवसभर लहान लेकरं, माता माऊल्या रस्त्यावरती विना पाण्याचे, विना अन्नाचे बसल्या होत्या. पोलिसांची भूमिका कुठेतरी संशयास्पद वाटते तुम्हालाही? लोकही तसंच म्हणत होते. मी माझ्या दुःखात इथंच होतो बसलेलो. गावानी, समाजाने जे रस्ता रोको किंवा न्याय मागण्यासाठी जे थांबले होते. हां, काल आदरणीय दादा आले होते, जरांगे दादा. ते आल्यानंतर सगळ्या कुटुंबाला धीर दिला. कुटुंबाला सगळ्यांनी सांगितलं की आम्ही सगळे तुमच्यासोबत आहेत. याच्यानंतर सगळी जिम्मेदारी आमची असेल. आम्ही तुमच्या 24 तास सोबत आहेत, कधी हाक द्या. आणि मला आज तरी
म्हणजे मग समजत नाही मला की म्हणजे मी काय भूमिका मांडू, काय करू. मला माझ्या दुःखाचा इतका मोठा डोंगर कोसळलेला आहे घरी माझ्या. कारण त्याच्यावर मला जास्त स्पष्टीकरण देता येत नाही, मला शब्दात मांडता येत नाही ती गोष्ट. कमी शब्दातच विचारेन की काल ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं, ग्रामस्थांनी मागणी केली होती, त्यापैकी 2 मागण्या मान्य झाल्या. 2 पोलिसांना निलंबन देखील केलं. CID चौकशीची ही मागणी त्यांनी मान्य केली. आणखीन काही तुमच्या मागण्या आहेत जे की तुम्ही शासन दरबारी मांडू इच्छिता? त्यांनी 3 दिवसाचा वेळ मागितला आहे. सगळे आरोपी आम्ही जे ह्याच्यात कटात सामील आहेत सगळ्यांना आम्ही आमच्या ताब्यात घेऊन तसं त्यांनी 3 दिवसाचा वेळ दिला आहे. तर 3 दिवसापर्यंत आपण त्यांची वाट बघणार आहे की काय होतं आहे, करतात का सगळी कारवाई, सगळं म्हणजे त्याच्यामुळं 3 दिवसापर्यंत आपण सध्या तरी भूमिका त्यांच्यावर, त्यांनी जे दिलेला शब्द आहे त्याच्यावर आपण थांबलेलो आहोत. हे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत धनंजय. खरं तर दुःखामध्ये आहेत, त्यांना बोलता येत नाही, अश्रू अनावर होतात, शब्द फुटत नाहीत. एक चांगला करता धरता जो भाऊ होता, गावाचा करता धरता पुरुष होता, एक आदर्श व्यक्तिमत्व होतं, ते कुठंतरी आता काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. त्यामुळे न्याय तर मिळालाच पाहिजे. मात्र आमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी प्रशासनाकडे आम्ही 3 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 3 दिवसानंतर जी आमची भूमिका आहे ते आम्ही स्पष्ट करू, असंही ते आता आपल्याला सांगताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.